आपल्याला अपेक्षा ही होती की आजच्या दिवशी ते दोषी कोण आहे ते निश्चित होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. तर आज खऱ्या अर्थाने खुशबूच्या आई वडिलांना तो न्याय मिळाला असता असं मला वाटतं. पण आपण जेव्हा या लढाईची सुरुवात केली त्याच्या मागचा उद्देशच हा होता की एका खुशबूचा जीव गेला, अजून ज्या दुसऱ्या खुशबू आहेत मी त्याला पण सांगितलं की आपण जर लढलो नाही तर आणखी कितीतरी पोरं या उपचाराची बळी ठरतील. आता त्या 1022 मध्ये सुद्धा खुशबूचा मृत्यू झाला याची नोंद शासनाकडे नाही. म्हणजे त्या 1022 ज्या पोरांना उपचार सुरू केले त्यामधली पण किती पोरं दगावली असतील हा शोधाचा विषय. कारण खुशबूचा पण फाईल त्यांनी ती बंदच केली होती. काय झालं, कशासाठी झालं, संपला विषय. आपण ते सगळं उकरत राहिलो तेव्हा ती संख्या 1022 नंतर की आता लोक जाब विचारायला लागली की असं आमच्या पोरांना अशी औषधं द्यायची आधी आम्हाला विचारा. आश्रमशाळेत आमची पोरं शिकतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही परस्पर निर्णय घ्यायचे. डॉक्टरांनी विचारायला पाहिजे होतं की नाही वडिलांना की बाबा द्यायचं का, तिच्या चेहऱ्यावर डाग होता तर तिच्या आईला विचारायला पाहिजे होतं, बाई ग हा डाग कधीपासून आहे, जन्माला आल्यापासून आहे का कधीपासून आहे, कसं ठरवलं तुम्ही. सरळ औषधं चालू केली आणि सतत त्या रिपोर्ट मध्ये एक गोष्ट आलेली आहे की त्या गोळ्यांमुळेच तिला रिॲक्शन आली आणि तिचं लिव्हर फेल्युअर झाले. डॉक्टर मान्य करायला तयार नाहीये की आमचा हलगर्जीपणा झाला, आमची चूक झाली. जो मोठा डॉक्टर आहे अलिबागला बसतो त्याला माहिती असायला पाहिजे. तो सांगतो की ह्याला विचारा त्याला विचारा. आज त्या माणसाने 3 महिने घेतले हा चौकशीचा रिपोर्ट द्यायला आणि अर्धवट रिपोर्ट पोलिसांना दिलाय. पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी नीट दिलेली नाहीये. आपण ही लढाई अशा पद्धतीने जिंकलोय, काय वाया नाही गेलं. 1022 मुलं जी गेल्या वेळेस उपचार घेत होती ती आज संख्या 13 वर आली. लक्ष्मण दादा हा खूप मोठा फरक आहे ना, आहे की नाही, आहे ना. म्हणजे सरकार स्वतःची पाठ थोपटून घ्यायला अभियान राबवतो. आम्ही एवढ्या पोरांना तपासलं, एवढ्या पोरांना औषध चालू केली, पण हे सांगताना एक खुशबू त्याच्यामध्ये तिचा जीव गेला हे सरकार सांगत नाही. आपल्याला हे सरकारच्या लक्षात आणून द्यायचंय की बाबा आदिवासी डोर नाही माणूस आहे. आमच्या जन्माची पण नोंद सरकारनं घेतली पाहिजे आणि मरणाची पण नोंद घेतली पाहिजे. तुमचे अभियान राबवण्यासाठी, फोटोबाजी करण्यासाठी, पाठ थोपटून घेण्यासाठी आमची पोरं नाहीये. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे ना. त्याच्यासाठी आपण लढतोय आणि याच्यामध्ये ज्या ज्या मागण्या आपण केल्या हे का झालं आता सगळं. खुशबूच्या वेळेस आपण सांगितलं की तिची तपासणी केलेली का, खरंच तिला कुष्ठरोग होता का, तिला दुसरा काय आजार होता का. मग आता ज्या मुलांच्या तपासण्या केल्या त्यांचे बाकी रिपोर्ट पण काढले, त्याच्यामुळे त्यांना ती औषधं सुरू नाही केली आणि फक्त 13 मुलांना औषधं प्रत्यक्षात सुरू केलेली आहे. ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि तू नामदेव दादा तुझ्या एकट्या पोरीसाठी लढलास, पण तू कितीतरी पोरांचे जीव वाचवले असं आपण बोललं तर चुकीचं करणार नाही. आता हे असंच होत राहिलं असतं सतत. आणि आता यंत्रणेला पण समजले की आता यांच्या बाजूने कोणतरी विचारायला येईल आणि म्हणून हे अभियान आता त्यांनी पूर्ण तयारीनिशी राबवलं. कुठे घाई गडबड केली नाही, प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आणि म्हणून महाराष्ट्रभरात ती संख्या 13 वर आली आहे. अख्ख्या महाराष्ट्रात ना. आता आपण काय शोधतोय की गेल्या 3 वर्षामध्ये किती पोरं आश्रमशाळेत होती, शिकत होती आणि त्याची मृत्यू झालेले आहेत. हे 1022 पैकी किती पोरांना या गोळीचा त्रास झाला शोधला पाहिजे ना. शोधला पाहिजे की नाही, शोधला पाहिजे, बोलू देईल माहिती पाहिजे. ते पण आपण मागितलं सरकारकडे. याच्यामध्ये आपण थांबत नाही हो, थांबायला पाहिजे तर चालू ठेवायला पाहिजे हा विषय. तुम्ही सांगा काय करायचं, तुम्ही सांगा सुरू ठेवायची चौकशी का थांबायचं इथे. आता पोलिसांचा असं एक म्हणणं आला, सूर आला की आता तुम्हाला जे पाहिजे होतं ते सगळं झालंय. आता काय एवढे बदल घडले, पण घडले ठीक आहे, पण ते 1022 पोरांचं काय झालं समजलं पाहिजे. अजूनही खुशबूचा रिपोर्ट कोणी का बघितला नाही, तिला वेळेस ती औषधं का थांबवली नाही द्यायची. बाय तुझ्या पोराला जर मी काय दिलं तर तू देऊन देशील काय मला अशीच देऊन देशील. तुला विचारायला पाहिजे ना आई म्हणून, विचारायला पाहिजे की नाही.